Baba Shabanalara, Lere Sekeribo Rahandala, Riba Banalara Basandala, Lere de take Sekeribo Rahandala, Barabara Dagabo Shekere take la Ricari Cantala Rahandala, Lere Barabara Dagarataka, Sekere take la Ricalari Handala Handala, Lere Baraba Sakaraba Handala Dagabo de take, Sekere Cantula Handala, Baba Raba Shabanala. Neri bara handala riba baba la raba sekere bor handala neri bara daga taka sakara takala kala धन्यवाद ईश्वराजा हालेलुया माझ्या देवा ओ धन्यवाद ईश्वराजा धन्यवाद ईश्वराजा हालेलुया माझ्या देवा धन्यवाद ईश्वराजा हालेलुया माझ्या देवा प्रभू ताबागे माझ्या देवा कुणीतरी आहे माझ्या देवा तिची किडनी दुखत आहे माझ्या देवा किडनी दुखत आहे वारंवार दुखत आहे किडनीचा त्रास आहे हालेलुया किडनी दुखत आहे किडनीचा त्रास होत आहे आमेन हालेलुया देव तुम्हाला आता स्पर्श करत आहे हालेलुया तिथे हात ठेवा देव तुम्हाला आरोग्य देत आहे किडनी दुखत आहे कुणाच्या आमेन हालेलुया रिपा याबा शाबानाला राबा साकारा टाकाला रिकाया बोंदोला रस्साकारा बरहांदला किडनी आमेन हालेलुया किडनीला देव आरोग्य देत स्पर्श करते आमेन हालेलुया देव आरोग्य देते आमेन हालेलुया प्रभू ताबागे स्पर्श कर माझ्या देवा आरोग्य दे माझ्या देवा हालेलुया माझ्या देवा लीगा याबो सेकेरे कोना पुढे आमेन हालेलुया रिबाला रासे केरे टेकेला रिखाया बोंदोला रा शबानाला रबा जोरात आमेन हालेलुया रिबा रबा शबानाला रबा रहांदला रिबा बाबा ला रबा सकारा टकाला रिखाया मेरे गारा टाका हालेलुया माझ्या देवा धन्यवाद येशूराजा हालेलुया माझ्या देवा हालेलुया धन्यवाद येशूराजा हालेलुया माझ्या देवा धन्यवाद येशूराजा हालेलुया रिगा या बोसे के रिकांतोला रहांदला प्रभू ताबागे राजा हालेलुया माझ्या देवा येशू ताबागे राजा हालेलुया माझ्या देवा येशू ताबागे माझ्या देवा हालेलुया माझ्या देवा आरोग्य दे माझ्या देवा पूर्ण आरोग्य दे माझ्या देवा हालेलुया माझ्या देवा येशू ताबागे आमेन जय येशू हालेलुया डोळे बंद कर आमेन हालेलुया तुझं पण आहे का हालेलुया इकडे येशू ताबागे राजा हालेलुया माझ्या देवा प्रभू ताबागे माझ्या देवा हे लेकर आरोग्य दे माझ्या देवा प्रभू ताबागे तिचं ताबागे राजा हालेलुया माझ्या देवा तुझ्या गौरव हातात निघून जात येशू आमेन हालेलुया पोट फुगते कोणास अचानक आमेन हालेलुया जय हालेलुया रिबास्ता करावर हांदल उभं आमेन हालेलुया जय येशू लीगा या बोसे के रेटे के लरी खाला रहांदला ले रिबा डोळे बंद करा सगळे डोळे बंद करा आमेन हालेलुया बल राबा राडा गाबो डगरा टका सकरा टक एक काम नया तू करेगा दिया बान दरिया एक काम नया तू करेगा बियाबान में दरिया देगा हर दरवाजा जो बंद खुल जाएगा हर डोळे बंद करा खुल जाएगा सहरा में भी इकरार बन जाएगा सहरा में भी इकरार बन जाएगा तेरी रूह से खुदावन खुदा तेरी रूह से खुदावन खुदा तेज आंधी का जैसे सन्नाटा बरसे बादल यूं तेरी वफा का तेज आंधी का जैसे सन्नाटा बरसे बादल यूं तेरी वफा का आसमां जमीन पे उतर आएगा आसमां तेरी रूह से
येशू ताबा घे. डोळे येशू ताबा घे. थँक यू जीसस. येशू ताबा घे. येशू ताबा येशू ताबा टच येशू ताबा निघून एक सेरी सोड सेरी सोड सेरी सोड सेरी सोड सोड सेरी सोड सेरी सोड सोड सेरी सेरी सोड सेरी सोड 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 सेरी सोड सेरी सोड सोड सेरी सोड 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 निघ 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 निघून जाईल निघून जाईल येशू निघून जाईल निघून सोड 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 सोडी ना सोडी ना सोड 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 प्रभू ताबा की तुझं रक्त स्वीकार तुझ्या हाताने करतो तो ही जागा तुझ्या हाताने करतो निघून जाईल येशूच्या सारा निघून जाईल निघ. थँक यू जीसस. हालेलुया. प्रभू ताबा की हालेलुया. प्रभू ताबा की स्पर्श कर स्पर्श सोड 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 सोडेशन सोडेशन सोड आज का सुना त्रास इस जाने निकल जाए इस जाने निकल इस जाने सोड 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 गया तो निकल जाए निकल चलो निक जाने निकल सोड 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 सेरी सेरी सोड तरी सोड सोड तू घाण निघून जा. चल चल तू निघून जा निघून जा तू चल निघ 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 जा निघून चल जा निघून तू निघून जा निघून जा सोड सोड शरीर शरीर सोड सोड जा निघून सोड जा निघून जा निघून जुमा कोणतरी मला राबा सखा राबा रहांदला रा डागा डागा गा सेके रेखाया मुंदला रा सोड सोड शरीर सोड सेरी सोड 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 सोडी सोड सोडी सोड 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 सोडी ना सोड निघ निघ निघून जा निघ निघून जा निघून जा ईश्वर निघून जा निघून ईश्वर निघून जा निघून जा हालेलुया हालेलुया अब दूर नहीं है किनारा धीरज को हमारे बढ़ाना जीवन की हमारी सनैया को सब सागर में खोने छोड़ तारीख कंटिन्यू करा अनेक रस्ता कर प्रभू जे आत्मे माझ्या देवा हालेलुया माझ्या देवा जे कैद केलं माझ्या देवा येशूच्या नावात हालेलुया माझ्या देवा प्रभू ताबा घे तुझं रक्त स्वीकारतो माझ्या देवा प्रभू या प्रत्येकाच्या भोवतीने तुझं रक्त स्वीकारतो माझ्या देवा
हालेलुया माझ्या देवा. प्रभू ताबा घे. बंधन आज माझ्या देवा तुटलं जाऊ दे माझ्या देवा. ते श्राप आहेत माझ्या देवा ते निघून जाऊ दे माझ्या देवा. हे सूचना माझ्या देवा. हालेलुया माझ्या देवा. फिरून येणारे आत्मे माझ्या देवा आज निघून जाऊ. हे सूचना कायमचे निघून जाऊ. हे सूचना निघून जाऊ. सोडा शरीर. सोडी जागा निघून जा. चल रिबा या बोला रस्ता केरे बोल राहंदला री देगे दे राखा या बोला रस्ते केरे बोल राहंदला बर्राबा से के रागाला रिकाया से केरे गांदला राहंदला री बाबा रस्ते केरे टिकेला देरे देगे रे टिके से केरे. हालेलुया माझ्या देवा. प्रभू माझ्या देवा. काही बहिणीत माझ्या देवा प्रभू त्याने ओटी पोटाचा त्रास भयानक होतो. ओटी पोटाचा त्रास भयानक होतो. हालेलुया. लिबाया से केरे बोल राहंदा. डोळे बंद करा. हालेलुया. तुम्ही तुमचा उजवा हात ठेवा पोटावरती. हात ठेवा उजवा हात पोटा. ओटी पोटा दुखत आहे. ओटी अनेक आहेत. उजवा हात पोटावरती ठेवा. मेन हालेलुया. सैतान मी तुला धमकवतो. सोड शरीर. येशूचा नावात जा निघून. येशूचा. प्रभू ताबा घ्यायचे. हात ठेवलेले माझ्या देवा. प्रभू ते हात तू पकडलेस माझ्या देवा. हात ठेवले प्रभू ते हात तू पकडलेस माझ्या देवा. येशूच्या प्रभू तू आरोग्य दे आता त्यांना माझ्या देवा. येशू तू ताबा घेताना आरोग्य दे. सैतान मी तुला धमकवतो. सोड शरीर निघून जा. येशूच्या. येशू तुझं रक्त स्वीकारतो माझ्या देवा. येशू तुझं रक्त स्वीकार. निघून जाऊ दे बंधनाचा. निघून जाऊ दे. येशूच्या तुम्ही हलकं होत आहे. हालेलुया. येशूच्या तुम्ही हलकं होत आहे. लिबाया सेकेरे बोल राडागा बोल सेकेरे कांतोला रस्ता करावा. तुम्ही हलकं होत आहे. तुमचं शरीर हलकं होत आहे. येशूच्या हालेलुया. रिबा पारिवारिक जे बंधन आहे. जे पारिवारिक बंधन आहे. जे शाप आहे. दुष्टाचे तुम्हाला आता सोडून निघून चालेल. हालेलुया. येशूच्या नावात. तुम्ही मोकळं होत आहे. तुम्ही मोकळं होत आहे. येशूच्या नावात. येशूच्या नावात तुम्ही मोकळं होत आहे. येशूच्या नावात तुम्ही मोकळं होत आहे. येशूच्या नावात तुम्ही मोकळं होत आहे. येशूच्या नावात मोकळं होत आहे. रिबाला रा सेकेरे बोल राहंदला री बाबा रा सेकेरे बोल राहंदला री डेगे सेकेरे कांतोला रा लेरे बाराबा शाबानाला रा लेरे सेकेरे बोल राहंदला री बाबा रा बस सेकेरे टेकेला री खाला री कांतोला राहंदला. माझ्या देवा मी असं कोणाला तर बघत आहे माझ्या देवा की तुझं पाय अचानकपणे जड येतं. अचानकपणे पाय जड येतात. मेन हालेलुया. पाय जड येतात आणि त्याला चालायलाच येत नाही. मेन हालेलुया. आणि पाय जड येतात. पाय मेन हालेलुया. पाय कमरेपासून नाही खुप्यात बरोबर त्यांची जे मांडीचा आणि खुप्याचा जो मधला भाग आहे तिथून जड येतात. असं त्यांचं ते फिरत असं होते. असं कोण आहे? मेन हालेलुया. देव त्याला स्पर्श करता. मेन हालेलुया. लिगाया सेके रेखांतोला राष्ट्र खराबा देरे डेका डाटा डागा या पुढे कोण आहे? आमेन हालेलुया. अचानकपणे तसं होत आहे. सैतान तुम्हाला पकडत आहे. सैतान मी तुला धमकवतो. सोड शरीर. हालेलुया. लिगा येसे के रेखांतोला राष्ट्र केरे बोल राहंदला लिबा राटा गाटा डाटा कसे कोण आहे? आमेन हालेलुया. पाय जड आलेलं कोण आहे? आमेन हालेलुया. काय होतं? हा जसं सांगतो तसं झालं जड. बरोबर आहे. देवा तुम्हाला आता स्पर्श करत. येशूच्या नावात. सैतान सोड. शरीर सोड शरीर. प्रभु ताबा घे. आरोग्य दे. येशूच्या नावात. हालेलुया. येशूच्या नावात. हालेलुया. रिगा याबस सेकेरे बो राहंदला रस्सा कराबर राहंदला रिबाला रशाबानाला राहंदला. प्रभु ताबा घे. पूर्ण आरोग्य दे माझ्या देवा. हालेलुया. येशू ताबा घे. थँक यू जीसस. हालेलुया. येशू ताबा घे माझ्या देवा. येशू ताबा घे माझ्या राजा. हालेलुया माझ्या देवा. येशू ताबा घे माझ्या देवा. हालेलुया माझ्या देवा. लिगा याबस सेकेरे गा राडागा बस सेकेरे बोंदोला राहंदला लेरेबा राहंदला रिबा बाबा ला राबा शाबानाला राहंदला रेस्ते केरेबो राहंदला रिबा बाबा ला राबा शाबानाला राहंदला. येशू ताबा घे माझ्या देवा. हालेलुया माझ्या देवा. राबा शकरा माझ्या देवा. जे अनुवंशिक जे शाप आहेत. अनुवंशिक शाप आहेत म्हणजे एक घरातल्याच परिवारातल्याच लोकांना एकाला झालं की दुसऱ्याला झालं की तिसऱ्याला. आमेन हालेलुया. असा परिवार जो आहे. आमेन हालेलुया. देवा तुम्हाला आता मोकळ करेल. डोळे बंद करा. सगळे डोळे बंद करा. सगळ्यांनी डोळे बंद करा. देवाचं स्मरण करा. हलक्यात घेऊ नका. रिबा याबा शाबानाला राहंदला लेगा सेकेरे का राडा गाबो शेकेरे टेकेला रे खायांदोला रस्ते केरे बो राहंदला रिबा बाबा ला राबा शाबानाला लेरेगा सेकेरे बो राहंदला रिबा बा बला राबा राहंदला राडा गाडा डाडा गाराटा का सेकेरे टेकेला लेगा याबो राडा गाबो रेगा याबो लेरेगा सेकेरे टेकेला रे खायांदोला रे सेके रिबा बाबा राडा गाडा डाडा गाराटा का राडा गाबो सेकेरे टेकेला रे
तुझा री गाया बस सेकेरे टेकेला री खायंदोला रस्ता कराबा राहंदला री बाबा ला राबा शबानाला राहंदला ले री बारा डागा बोरे टेके इशू ताबा गिराजे हालेलुया थँक यू जीसस इशू ताबा गिराजे हालेलुया री बाबा बाला राबा हालेलुया माझ्या देव इशू ताबा गिराजे पुढे आमेन हालेलुया काय होते तुम्हाला आमेन हालेलुया जड असं प्रभू ताबा घे तुझं रक्त स्वीकारतो निघून जाऊ दे बंधन निघून जाऊ दे येशूचं नाव निघून जाऊ दे बंधन येशूचं नाव बंधन निघून जाऊ दे येशूचं नाव बरोबर आहे प्रभू तुझं रक्त स्वीकार आरोग्य दे माझ्या देवा आरोग्य दे माझ्या राजा हालेलुया तुझी कृपा करो येशूच्या नावात आमेन थँक यू जीसस हालेलुया मी दवाखान्यात पण गेलते डॉक्टर म्हणलं काय ऑपरेशन केलंय म्हणलं तसं होतं काय नाही गोळ्या खाऊ म्हणलं येते पण आता सकाळपासून पण मला वाटत होतं चेरिसला नको जायला कारण की पोट फुगले लय दुखायला लागल्यावर काय करायचं तसंच आले आणि आता प्रार्थना केल्यापासून असं म्हणजे खाली गेल्यासारखं पोट मोकळं झालं जय येशू यासाठी जोरात तुम्हाला माझ्या किडनीत दुखत होतं आणि पोट एकदम कच्च झालं होतं हा पूर्णपणे वसरला तर एकदम आरोग्य एकदम फ्रेश वाटतं तुम्हाला फ्रेश वाटतं हालेलुया यासाठी जोरात हालेलुया जय येशू हालेलुया जोरात वाचा कोणतरी तिकडे 7-9 स्वर्गातील उद्धार पावलेल्यांचा साक्षात्कार. त्यानंतर मी पाहिले तो सर्व व्यवस्थित वाचा या गोष्टीनंतर आहे ते वेगळ्या का तुमच्यात यानंतर आहे का या गोष्टीनंतर मी पाहिले तेव्हा पहा प्रत्येक राष्ट्र व वंश व लोक व भाषा यांच्यातील मोठा समुदाय जो कोणाच्याने मोजवला नाही तो राजसनापुढे व कोकऱ्याच्या पुढे उभा होता. ते शुभ्र झगेले आलेले आणि हातात खारकेच्या जावळ्या असलेले असे होते आणि ते मोठ्याने ओरडून म्हणत होते की जो राजसनावर बसलेला आहे ते आमच्या देवाला आणि कोकऱ्याला तारणाबद्दल स्तुती असो. आमेन हालेलुया जय येशू कशाबद्दल स्तुती असं म्हणून लिहिलेलं आहे तारणाबद्दल स्तुती आहे म्हणजे तारण परमेश्वर जो आहे आमेन हालेलुया. जर जगाच्या इतिहासामध्ये जर बघितलं तर जगाच्या इतिहासामध्ये एकच व्यक्ती असा झाला की त्याच्यापासून तारण आला आणि तो आहे येशू हालेलुया. आणि येशूच्या आजूबाजूला सगळं जग फिरत आहे आमेन हालेलुया. प्रभूला मी धन्यवाद देतो कारण एवढा अभ्यास आपल्या लोकांचा एवढा साधारण म्हणजे अभ्यास एवढा नसतो आणि आपण सर्वसामान्य लोक आपण तेवढ्या खोलात जात नाही एवढ्या जवळ जात नाही. जसं काही मगाशी ते साक्ष देताना सांगत होते की आम्ही त्या घरामध्ये आमच्या गांजा सिगारेट बिडी आणि दारू असं ते देवाऱ्या ठेवत होतो हालेलुया. आपल्याला हे एक चौकट आहे ना त्या चौकटीमध्ये आपलं मेंदू जो आहे तो आपला कैद झालेला आहे आमेन हालेलुया. की देव परमेश्वर जो आहे हा एका कुठल्या तरी घरामध्ये एका कशात छत्र्याखाली एखाद्या कुठल्या तरी असा कैद झालेला नाही आमेन हालेलुया. जिथं मनुष्य आहे त्या ठिकाणी परमेश्वर आहे आमेन हालेलुया. आणि परमेश्वर जो आहे तो परमेश्वर सगळ्यावर समान प्रेम करतो. तो कुणाला असं मारत नाही काय नाही असं काही करत नाही वाईट कुणाचं करते सगळ्यावर सगळे मनुष्य आहे आणि मनुष्य माझी संतान आहे माझे प्रजा आहे या हेतूने परमेश्वर संपूर्ण जगातल्या मनुष्याकडे बघत आहे आमेन हालेलुया. पण मनुष्य ज्या वेळेला परमेश्वराकडे बघतो त्यावेळेला तो विभागलेला बघतो की हा माझा नाही हा माझा नाही हा माझा नाही हा परमेश्वर एक आहे पृथ्वी एक आहे आणि त्याचा मालक पण एक आहे आमेन हालेलुया. जर आपण परमेश्वराला बघायचं आहे तर परमेश्वराचं ज्ञान आपल्यामध्ये पाहिजे. जर आपल्यामध्ये परमेश्वराचं ज्ञान आहे त्या ज्ञानाच्या गोष्टी आपल्यामध्ये ज्या वेळेला येतील परमेश्वराकडून आमेन हालेलुया त्यावेळेला आपल्याला कळेल की परमेश्वराची इच्छा काय आहे. आणि परमेश्वर या जगामध्ये तिथे लिहिलंय की तारण सगळ्यामध्ये महत्वाचं आहे या जीवनामध्ये हालेलुया. मी सकाळी पण म्हणलं की काही गोष्टी आपल्याला मिळाव्या आणि मिळण्याच्या नंतर चर्च आणि या गोष्टी आमेन हालेलुया. याच्या पलीकडे एक आहे ते देवाचं प्रेम आहे आणि ते सार्वकालिक प्रेमाचा भुकेला असा परमेश्वर आहे. तो अनंत काळामध्ये आपल्याला घेऊन जातो की मी मागच्या रविवारी सांगताना म्हणलं की मरणापर्यंत काही लोकांचा तुम्ही ऐकता आमेन हालेलुया आपण ऐकतो पण मेल्यानंतर पण येशू आशा देतो की मेल्यानंतर तुम्ही माझ्या जवळ येणार आहे आमेन हालेलुया
हालेलुया. की मरणापर्यंत काही लोकांनी ठेवलेलं आहे. मेल्यानंतर काय होतं येशूने लिहून ठेवलेलं आहे की तुमची भेट होणार, की जर तुम्ही माझ्यासाठी तुम्ही माझ्यापाशी येणार आणि माझी तुमची भेट होणार आहे, तुमच्या नातेवाईकांची पण भेट होणार आहे. आमेन. हालेलुया. आज जग आहे, जगाची अर्थव्यवस्था जी आहे हे बायबलनुसार, बायबलच्या प्रकटीकरणाच्या पुस्तकात जे लिहिलेलं आहे त्यानुसार जगाची अर्थव्यवस्था चाललेली आहे. हालेलुया. तुम्ही म्हणाल की असं कसं काय, जग आणि बायबलचा आणि अर्थव्यवस्था आपल्या देशाचा काय विषय आहे? हालेलुया. कारण जग जे आहे हे एका देशाचं अर्थव्यवस्था जे आहे ती पाळते आणि त्याचा नियम फॉलो करते, आणि ते आहे अमेरिका. हालेलुया. अमेरिका जे आहे, अमेरिका हे ख्रिश्चन राष्ट्र आहे. हालेलुया. अमेरिकेमध्ये ख्रिश्चन येशू ख्रिस्ताला फॉलो करतात. आमेन. हालेलुया. आणि मग त्याच्या डॉलरवर आपला देशाची जी अर्थव्यवस्था आहे ती जगाची अर्थव्यवस्था आहे ती त्याच्या भोवतीने फिरत असते. आमेन. हालेलुया. त्याच्या भोवतीने फिरत असते. बायबल सांगतं की तुम्ही ज्या वेळेला विश्वासामध्ये ज्या वेळेला परमेश्वराला जवळ जाता त्यावेळेला त्याचं प्रेम आपल्यामध्ये येत असतं. आमेन. हालेलुया. जरी आपला देश असला, नेपाळ असला, श्रीलंका, कुठलाही देश असू दे, या देशाची जी अर्थव्यवस्था जी आहे त्याच्यावर, या जगाच्या अर्थव्यवस्थेवर येशूचं लक्ष आहे. आमेन. हालेलुया. येशूचं लक्ष आहे. आणि आपल्याला आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये जे डॉलर आहे, जे काही पैसा आहे, जो काही येत आहे, आमेन. हालेलुया, हे ख्रिश्चन लोक मोजतात आणि त्याच्यावर सगळं जग चालतं. आमेन. हालेलुया. तिथं लिहिलेलं आहे की तारणाचा जो कोकरा आहे, आमेन, उधारलेल्यांचा समुदाय आहे. 9 प्रकटीकरण 7:9 या गोष्टीनंतर मी पाहिले तेव्हा पहा, प्रत्येक राष्ट्र वंश, तिथे काय लिहिलं, प्रत्येक राष्ट्र व वंश व लोक व भाषा यांच्यातील मोठा समुदाय जो कोणाच्याने मोजवला नाही तो राजासनापुढे, कोकऱ्याच्या पुढे, राजासनापुढे व कोकऱ्याच्या पुढे उभा होता. ते शुभ्र झगेले आलेले आणि हातात खारकेच्या झावळ्या असलेले असे होते, आणि ते मोठ्याने ओरडून म्हणत होते की जो राजासनावर बसलेला आहे ते आमच्या देवाला आणि कोकरेला तारणाबद्दल स्तुती असो. हालेलुया. जय येशू. हालेलुया. की परमेश्वर कधीही गांजा मागत नाही, परमेश्वर कधी सिगारेट मागत नाही, परमेश्वर कधी दारू द्या म्हणत नाही. आमेन. हालेलुया. मी गेली 2016 पासून आतापर्यंत मी परमेश्वराची सेवा केली, स्वतंत्र सेवा करत आहे. त्याच्या अगोदर एका चर्चला निगडीत होतो. तेव्हा कधी येशूने मला म्हणलं की इथं मला दारू घेऊन ये, इथं मला गांजा घेऊन ये, मला इथं घेऊन ये, इथं हे लिहून घेऊन, तिथं ते लिहून घेऊन. आमेन. हालेलुया. परमेश्वराकडून आलेलं तारण पहिल्यांदा मानवाला जाहीर झालं पाहिजे, आणि परमेश्वरचं प्रेम दर्शवतं की क्रुसावरती तो टांगलेला होता आणि त्या टांगलेल्या क्रुसावरून त्याचं रक्त सांडत होतं, आणि त्याच्या रक्तामध्ये आपण कितीही त्रासामध्ये असू दे, त्रासामध्ये जाऊन पण आपण ख्रिस्ताचा मार्ग न सोडणं म्हणजे आपल्या त्रासामध्ये जाऊन आपले सगळे आपण पवित्राने शुद्ध करून घेतलेले आहे. आमेन. हालेलुया. आज जगाला त्रास नको आहे. आज आपण ज्या वेळेला ख्रिस्ती बिलीवर जीवन जगतो त्यावेळेला आपल्या त्रासामध्ये अजिबात जाऊ वाटत नाही. हालेलुया. कारण त्रास हा ख्रिस्ती जीवनाचा एक जोडलेला भाग आहे. जसं एक नाणं आहे, दाण्याला छापा आणि काटा आहे, तसं ते ख्रिस्ती जीवनाचा एक भाग आहे. त्रास आणि आशीर्वाद आहे, जीवन आहे, सारकळी जीवन आहे, आनंद आहे. हालेलुया. आणि त्या आनंदामध्ये फक्त आपण सामील व्हायला होतो, त्रासामध्ये आपण जात नाही. ख्रिस्त त्रासामध्ये गेला, त्याचं रक्त सांडलं, त्याला 41 फटके खाल्ले, आणि तो त्रास कायमचा नाही, तो काही काळासाठी त्रास आहे, आणि त्या त्रासानंतर सार्वकालिक जीवन आहे, आनंद आहे. हालेलुया. एक अलौकिक करार परमेश्वरानं मनुष्यासोबत केलेला आहे, आणि त्या करारामध्ये आपण जायचं ज्या वेळेला विचार करतो त्यावेळेला आपल्याला पहिल्यांदा आपली अडचण दिसते की माझं हे काम होईल का. हालेलुया. माझ्या सहित मला माहित नाही सरळ मार्गे एकही व्यक्ती, अगदी संत पौलुस सुद्धा, हालेलुया, सरळ मार्गे कुणीही आला नाही देवाकडे, येशूकडे कुणीही सरळ मार्गे आलेला नाही. या ठिकाणी बसल्यापैकी प्रत्येकाची काहीतरी अडचण निघून गेलेली आहे, आणि अडचण निघून गेल्याच्या नंतर मग तो ख्रिस्तामध्ये विलीन झालेला आहे, ख्रिस्ती जीवन तो जगत आहे. हालेलुया. जर माझ्या आतमध्ये देवाचं बीज आहे, वचन आहे, आम्ही ज्यावेळेला चर्च मध्ये जात होतो त्यावेळेला आमच्यामध्ये वही आणि डायरी असायची हातात, आणि जे काय देवाचा सेवक सांगा त्याची नोंद असायची, लिस्ट असायची. हालेलुया. आणि त्या वचनाला अनुसरून आम्हाला काय लिहिलेलं आहे, कुठं आहे, त्याच्यावर आम्ही अभ्यास करतो, स्टडी करायचो. आमेन. हालेलुया. कारण देवाचं काम करणं हे देवाच्या राज्यासाठी एक आशीर्वाद, त्या व्यक्तीसाठी एक अलौकिक आशीर्वाद असतो, आणि आपण त्या आशीर्वादाकडे जाणून बुजून कानाडोळा केल्यासारखं. कारण सैतान जो आहे, सैतान चमत्कार करणारे आत्मे आपल्यामध्ये आणून ठेवतो,
आणि म्हणतो की तू हा चमत्कार बघ ना कसा झालेला आहे, हा चमत्कार बघ ना कसा आहे. हे मी मागच्या 2 रविवारी सांगितलं की काही ठिकाणी असे आहे जगामध्ये की त्या ठिकाणी दुष्ट आत्मे काढले जातात आणि चर्चमध्ये काढतात त्याच्यापेक्षा सुंदर प्रकारे ते दुष्ट आत्मे काढले जातात. आमेन हालेलुया. कधी कधी आमेन हालेलुया, कधी कधी आपल्याला तो आत्मा फसवतो, त्यात काय एवढं विशेष आहे, पण तो सार्वकालिक जीवनामध्ये आपल्याला घेऊन जात नाही, हे विशेष आहे. आमेन हालेलुया. आपलं टार्गेट आहे सार्वकालिक जीवन. मी बघा सांगितलं की 3 लोकांना त्याला काम दिलेलं होतं, तिसऱ्याने काय केलं, पुरून ठेवलेलं की तो मला की तुझा स्वभाव कसा आहे हे मला माहित होतं म्हणून मी ते जमिनीमध्ये पुरून ठेवलेलं आहे. का पुरून ठेवलंस? तू व्याजाला जरी लावला असता तरी चालला असता, मी आनंद केला असता, मी तुझ्यावर खुश झालो असतो. की देव जो आहे तुमचं जीवन आहे त्या जीवनातला चांगलपणा फक्त मोजत आहे, वाईट गोष्टी तुमच्या जीवनाला कधीही मोजत नाही. आणि त्याचं प्रतीक आहे की देवानं त्याच्या पुत्राला त्या क्रुसावरती टांगला, की त्याचं रक्त सांडलं आणि त्याच्या रक्ताच्या द्वारे त्यानं त्या पापाची क्षमा केलेली आहे. आमेन हालेलुया. आपण क्षमा पावलेले लोक आहोत. हालेलुया. आता कुठं बोकडा आणि कोंबडा कापायची गरज नाही. आमेन हालेलुया. कारण तो कोंबड्याचं रक्त आणि बोकडाचं रक्त देऊन आपल्याला परमेश्वर कधी खुश होता की ज्यानं सूर्य तयार केलेला आहे, ज्याला पृथ्वीला अतराळी हवेमध्ये ठेवलेला आहे. आमेन हालेलुया. त्याला तुम्ही आणि मी बोकड देऊन बोकड कापून कधी तो खुश होऊ शकत नाही. त्याला द्यावा लागतो तो तुमचा आत्मा. तो आत्म्याच्या तारासाठी एक सुंदर बायबल मध्ये उदाहरण आहे की त्यानं त्याच्या शरीराकडे जरा पण बघितलं नाही. आमेन. तो कोण आहे? तो आहे फोडानं भरलेला लाजर. जगानं त्या लाजराच्या शरीराकडे बघितलं आणि तोंड मोडलं आणि देवानं त्याच्या देहाची अंतविधी होऊ दिली नाही. आणि बायबल सांगतं की लाजराला जिवंतपणे उचलला दूताने आणि अब्रामाच्या उराशी नेऊन ठेवला. आमेन हालेलुया. देव आत्म्याचं तारण करायला आलेला आहे. म्हणून तो स्वर्गामध्ये जो समुदाय पाहिलेला होता, हालेलुया, जो समुदाय, जो संदेष्टा जो आहे, आमेन हालेलुया, तो संदेष्टा समुदाय जो बघत आहे तो तारणाचा समुदाय बघत आहे की मला तारण पाहिजे. आमेन हालेलुया. माझ्या जीवनामध्ये सगळ्यात जास्त मला जर काय पाहिजे तर मला तारण पाहिजे आणि तारणाच्या भूमिकेत तारण मला कसं आणि कुठून भेटेल? आमेन. तो देणारा एकच व्यक्ती आहे, तो म्हणजे येशू. तो दुसऱ्या कुठल्या पुस्तकात तुम्हाला भेटणार नाही. एकच आहे, ते त्या पुस्तकाचं नाव आहे पवित्र शास्त्र, बायबल, नवा करार. आमेन हालेलुया. याच्या व्यतिरिक्त जर तुम्ही हुडकायला गेला तारण तर तुम्हाला तारण या जगामध्ये भेटणार नाही. आमेन हालेलुया. मानवाचा, मनुष्यावर, देशाच्या लोकांचा, अनेक लोकांचं प्रेम आहे, ठीक आहे. हालेलुया. मनुष्याचा, प्रत्येक देशाचा मनुष्याचा त्याच्या देशाच्या नागरिकावर प्रेम आहे, असायलाच पाहिजे. हालेलुया. ते प्रेम कसं आहे बघा. कांदा आपण खातो, टमाटर खातो, डबू खातो, द्राक्ष खातो, आंबा खातो, केळी खातो. प्रत्येक जे मार्केटमध्ये मिळणारे जे फ्रुट्स आहेत ते आपण सगळेजण खातो. ते फ्रूट पिकवण्याची पद्धत जर आपल्याला कळाली तर आपण ते फळ कधीही खाणार नाही, कधीच नाही खाणार. दूध आहे, दूध ज्या वेळेला आणा तुम्ही चेक करून बघा, दुधामध्ये सगळं केमिकल आढळतं आपल्याला. आमेन हालेलुया. मार्केटमध्ये आणलं दूध. मग आपण मनुष्यावर किती प्रेम करतो? आमेन हालेलुया. आपण आपल्या देशावर प्रेम करतो का? देशाच्या नागरिकांवर आपण प्रेम करतो का? आमेन हालेलुया. प्रश्न हित आहे. मानव जातीसाठी त्यानं स्वतःचा प्राण दिला, हे प्रेमाचं प्रतीक आहे, निस्वार्थीपणे. आमेन हालेलुया. त्याला कुठली जात, धर्म, वेळ, पंथ काही बघितलं, राष्ट्र नाही बघितलं, संपूर्ण मानव जातीसाठी. आमेन हालेलुया. केळी केमिकल आहे. प्रत्येक पदार्थ जर तुम्ही घेतला तर त्याच्यामध्ये केमिकल आपल्याला आढळतं. आमेन हालेलुया. जयेश. काय खराब होतं? किडन्या खराब होतं, लिव्हर खराब होतं. आणि हे सगळं मार्केटमध्ये येतं आणि मार्केटमध्ये आपण आनंदाने जातो, खातो पितो मस्तपैकी. आईस्क्रीम खायला जावा, त्याच्यामध्ये केमिकल आहे. जयेश. आणि ते सरळ सरळ विकलं जात. आणि आपण म्हणतो की माझ्या देशातल्या नागरिकावर माझा प्रेम आहे. आणि कसं काय प्रेम आहे? त्या नागरिकांना आपण स्वच्छ आणि सुंदर अन्न खायला देतो का? हालेलुया. व्यवस्था जी आहे, आमेन हालेलुया, ही परमेश्वरा स्वर्गीय जीवनाच्या पुस्तकामध्ये अतिशय सुंदरपणे लिहिलेली आहे व्यवस्था. आमेन हालेलुया. प्रकटनाचा 21वा अध्यायामध्ये लिहिलेला आहे. आमेन हालेलुया. जय येशू. जे मागं बसलेत ना, त्यांनी बायबल जर पुढल्या आठवड्यात आला नाही ना तर येऊ नका चर्चमध्ये. आणि इथं उठून जावं तुम्ही. पहिला उठून जाऊ, उठून तिथं नाही तर मी तिथं येईल. तो उठून जावं इथं नाही तर मी तिथं येईल बरं का. आमेन हालेलुया. लाईव्ह चालू आहे इथं संदेश, तुम्ही उठून जावा नाही तर मी तिथे येईल.
जय येशू. हालेलुया. 21 आणि 3 आहे. नंतर मी राजासनातून आलेली मोठी वाणी ऐकली. ती म्हणाली, पहा, देवाचा मंडप माणसाजवळ आहे. तो त्यांच्याजवळ वस्ती करील आणि ते त्याचे लोक होतील आणि देव स्वतः त्यांच्या संगती राहील. आमेन. हालेलुया. जय येशू. तिथं लिहिलेलं आहे, नंतर मी राजासनातून आलेली मोठी वाणी ऐकली. ती म्हणाली, पहा, देवाचा मंडप. बघा तिथे लिहिलंय की नवीन आकाश आणि नवीन पृथ्वी आहे. ती म्हणाली, पहा, देवाचा मंडप माणसाजवळ आहे. देवाचा मंडप कुठं आहे? माणसाजवळ आहे. तो त्यांच्याजवळ वस्ती करील आणि ते त्याचे लोक होतील आणि देव स्वतः त्यांच्या संगती राहील आणि तो त्यांच्या डोळ्यातून प्रत्येक अश्रू पुसून टाकेल आणि त्यापुढे आणखी मरण होणार नाही आणि शोक व रडणे व कष्टही यापुढे आणखी होणारच नाहीत, कारण पहिल्या गोष्टी होऊन गेल्या आहेत. तेव्हा जो राजासनावर बसलेला तो म्हणाला, पहा, मी सर्व काही नवीन करतो. आणि तो म्हणाला, लिही, कारण या गोष्टी विश्वसनीय खऱ्या आहेत. नंतर तो मला म्हणाला, झाले, मी अल्फा व ओमेगा, प्रारंभ व शेवट आहे. तो ताणलेल्याला जीवनाच्या, बघा तिथे लिहिलेलं आहे, काय लिहिले बघा, ताणलेल्या जीवनाच्या झऱ्याचे पाणी फुकटवारी देईल. जो जिंकतो त्याला या गोष्टीचे वतन मिळेल आणि मी त्याचा देव होईन आणि तो माझा मुलगा होईल. परंतु भेकड व अविश्वासी व अंगवाळ व घातक, व्यभिचारी, चेटकी, मूर्तीपूजक व सर्व लवाळ यांना जे सर्वर अग्नीने व गंधकाने जळते त्यात वाटा मिळेल. हे दुसरे मरण आहे. आमेन. हालेलुया. दुसऱ्या मरणाचा वाटा जो आहे अतिशय भयानक आहे. त्यातून तुम्ही बाहेर निघू शकत नाही. आमेन. हालेलुया. जगातला कुठलाही राष्ट्रपती, पंतप्रधान तुम्हाला त्या मरणाच्या सत्तेतून बाहेर काढू शकत नाही आणि तो काढणारा एकच आहे, तो म्हणजे प्रभू येशू. हालेलुया. तो एक आहे. त्यानं त्या ठिकाणी व्यवस्था घालून दिलेली आहे की जीवनाच्या झाडाचं पाणी त्याला प्यायला भेटल. तिथं प्रकाश नसेल, तिथं परमेश्वराच्या सिंहासनातून निघालेला देवाचा प्रकाश असेल, दैवी प्रकाश असेल. त्या ठिकाणी तुम्हाला उष्माघात नसेल. एक व्यवस्था परमेश्वरानं घालून दिलेली आहे आणि त्या व्यवस्थेमध्ये आज पण आपण जीवन जगतो की ज्या वेळेला नोहाला सांगितले की नोहा तारू बांध, आणि त्यावेळेला तारू बांधल्याने देवाने सांगितले की पृथ्वी पुन्हा, मी नोहाला सांगितले की पुन्हा ही पृथ्वी मी पाण्याखाली घालणार नाही. तर ही पृथ्वी पाण्याखाली न घालता अग्नीसाठी राखून ठेवलेली. म्हणून आज देवाने दिलेली जी व्यवस्था आहे की ही पृथ्वीची वरची आग आहे, तापमान आहे, हे वाढत 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 चाललेलं आहे. आमेन. हालेलुया. आपण जे आहे, आमेन. हालेलुया, आपल्याला आपल्या देशामध्ये लिहायला, वाचायला आणि वाचलेला ऐकायला बंदी होती. हालेलुया. हा आपला देश आहे. जर आपल्या देशामध्ये देवाचं जर पुस्तक वाचलं तर त्याची जीभ कापली जायची. हालेलुया. जर ते ऐकलं तर त्याच्या कानामध्ये शिसं वाटलं जायचं आणि जर बघितलं तर डोळं काढलं जायचं आणि जर लिहिलं तर त्याच्या देहाचे तुकडे तुकडे केले जायचे. आमेन. हालेलुया. आमेन. हालेलुया. बायबल एक असं पुस्तक आहे की ते सगळ्याला फ्री मध्ये वाटलं जातं, सगळ्याला वाचायला सांगितलं जातं. हालेलुया. येशू म्हणत नाही, येशू असं नाही म्हणत की हे बायबल वाचलेलं आहे तुझी जीभ कापणार आहे. येशू असं नाही बोलत. येशू म्हणतो वाच. हालेलुया. अजून वाच, अजून वाच, अजून वाच. मी तुला अजून जसा जसं तू वाचल तसं तसं माझं ध्यान तुझ्यामध्ये येईल. आमेन. हालेलुया. येशूनं जगावर एवढी प्रीती की परमेश्वरानं जगावर एवढी प्रीती केली. देवाचं प्रेम दर्शवतं की या ठिकाणी प्रत्येक जण येतो, त्याला आरोग्य भेटतं, त्याला शांती भेटते, सुख भेटतं, आनंद मिळतो. जरी त्याला पैसा नसला तर तो आनंदी राहतो. आमेन. हालेलुया. याचं कारण आहे देवाचं प्रेम आपल्यामध्ये आलेलं आहे. आमेन. हालेलुया. देवाच्या प्रेमामध्ये असलं पाहिजे. हालेलुया. दैवी प्रेम आहे ते. आमेन. हालेलुया. कारण सैतान जो आहे, सैतान आपल्याला भुलवतो. कारण व्यवस्थेमधून, देवाच्या व्यवस्थेतून बाहेर काढणारा एक व्यक्ती आहे, तो आहे सैतान. आणि सैतान आपल्याला देवाच्या मंदिरामध्ये जाऊ देत नाही. आणि आला तुम्ही मंदिरामध्ये तर तुम्हाला बायबल घेऊन येऊन देत नाही, आणि बायबल घेऊन आला तर तुम्हाला बाहेर बसवतो, तुम्हाला मंदिरात आत येऊन देत नाही. आमेन. हालेलुया. तुम्हाला अनेक अडचणी तो दाखवतो. हालेलुया. अनेक अडचणी तुम्हाला तो दाखवतो. आमेन. हालेलुया. जय. मला आठवतं माझ्या जीवनातला करार काय आहे. माझ्या जीवनातला करार काय मला आठवतं, कारण मी देवासोबत करार केलेला आहे. मी कुठल्या मनुष्यासोबत केलेला नाही. हालेलुया. मी कोणत्याही मनुष्यासोबत करार केलेला नाही, कारण मी एक देवाचा सेवक आहे आणि मी जर रविवारी चर्चला इथं उभा राहतो. याचं कारण आहे की देवाची इच्छा आहे की मी या ठिकाणी उभा राहून देवाचं वचन सांगितलं पाहिजे.
कारण मी समाजाच्या, भावकीच्या, गावाच्या, भागाच्या सगळ्याच्या विरोधात जाऊन मी देवाचं वचन गाजवतो. हा माझा देवासोबत असणारा करार आहे. हालेलुया. आणि जे देवाकडून आलेलं तारण आहे ते तारण मी लोकांना जाहीर करतो. जग माझा विरोध करतं कारण त्यानं माझ्या ख्रिस्ताचा विरोध केलेला आहे. हालेलुया. त्यानं माझ्या परमेश्वराचा विरोध केलेला आहे, म्हणून जग माझा पण विरोध करत आहे. हालेलुया. माझा परमेश्वर, माझा प्रभू जो आहे तो बायबल घेऊन फिरत होता. हालेलुया. म्हणून मी तुम्हाला सांगत असतो की आपला येशूनं वचन, स्वर्गीय वचन इथं घेऊन आलेलं आहे. आता बायबल मध्ये लिहिलेलं आहे, ते हातात घेऊन येत जा बायबल. आमेन. हालेलुया. जीवनाचं पुस्तक आहे ते. हालेलुया. जर मी त्याची लाज बाळगतो तर परमेश्वर पण तुमची लाज धरल. परमेश्वर लाज धरल. हालेलुया. परमेश्वर म्हणाल की तुझं जीवनाचं पुस्तक कुठं आहे, याच्यामध्ये जीवन दडलेलं आहे. आमेन. हालेलुया. जीवन दडलेलं आहे. आपण त्याच्यामध्ये वाचलं पाहिजे, त्याच्यामध्ये आतमध्ये गेले की तो आत्मा जो आहे प्रकट करण्या पाप नावाच्या बेटावर जेव्हा आमेन. हालेलुया. त्याला जे येशू नाव काय त्याचं, आमेन. हालेलुया. पाप माझे योहान. आमेन. हालेलुया. योहानाला त्या ठिकाणी गेला की त्याला उकळत्या तेलाच्या कढईमध्ये त्याला टाकण्यात आलं, आणि उकळत्या तेलाच्या कडीत टाकल्याच्या नंतर तो भाजला नाही, काय नाही, त्याला काय नाही झालं. त्यावेळेला तिथले सगळे राजे जे होते ते सगळे घाबरून गेले की या माणसाला आता काय करायचं, त्याला मारायचं कशा. म्हणून त्याला पापमावाच्या बेटावरती नेऊन टाकलं. त्यांना वाटलं या ठिकाणी विषय संपलेला आहे, पण त्याच ठिकाणी देव म्हणतात की एकांतामध्ये मी तुला घेऊन जाणार आहे. त्यावेळेला तुम्हाला एकांतामध्ये जायची तुमची इच्छा पाहिजे, तुमची तयारी पाहिजे. आमेन. हालेलुया. हालेलुया. मी एका सेवकाचा संदेश ऐकत होतो. एका सेवकाचा मी संदेश ऐकत होतो. आणि संदेश ऐकताना ते सांगत होते की त्यांनी पण एका कुठल्या तरी चर्च मध्ये सांगितलेलं, एक स्त्री होती, वयस्कर होती, आणि ती सारखी हालेलुया आमेन, हालेलुया आमेन, हालेलुया आमेन. मग ते सगळे डिस्टर्ब होत होते. त्यांना कसं तरी व्हायचं की हे सगळे हालेलुया आमेन, हालेलुया आमेन. मग एक सेवक आलेले संदेश आणलेले होते, आणि त्या संदेशचा सेवक त्याचा प्रचार करतोय. प्रचार करताना त्याने हालेलुया आमेन चालू केलं. त्यावेळेला त्या चर्चचे जे पास्टर होते, ते पास्टर त्यांच्यापाशी गेले आणि म्हणले की आजी, मी तुम्हाला एक विनंती करतो, तुम्ही काय करा की हालेलुया आमेन म्हणू नका. चर्च सुटलं ना, तुम्ही हालेलुया आमेन म्हणा संदेश संपल्याच्या नंतर. मग संदेश संपल्यानंतर मी तुम्हाला पुढे घेतो आणि तुम्हाला एक शाल देतो, पण तुम्ही हालेलुया आमेन म्हणायचं नाही. मग त्यावेळेला त्या शांत बसल्या. पाळकाचं ऐकायला पाहिजे. आमेन. पाळकाचं ऐकायला पाहिजे. आणि मग त्या शांत बसल्याच्या नंतर तो व्यक्ती, ते सेवक गेले वेदीवरती आणि त्यांचा प्रचार चालू झाला. त्यांच्या आतमध्ये याचा आवाज याचा की हालेलुया आमेन. त्याच्या ध्यानात याचं की नको पास्टरने सांगितले की हालेलुया आमेन म्हणायचं नाही, हालेलुया आमेन म्हणायचं नाही. मग ध्यानात याचं की मला तिथं शाल भेटणार आहे. परत ते संदेश चालू होता त्यांच्या मनामध्ये याचं हालेलुया आमेन जोरात ओरडत. परत ध्यानात याचं की मला शाल भेटणार आहे. असं बराच वेळा झालं, हालेलुया आमेन, पण त्यांना वाटायचं की मला शाल भेटणार आहे. एक वेळ आशा आली त्यांच्या जीवनामध्ये. तो संदेश ऐकताना एक वेळ आशा आली की त्यांना जोरात आवाज आला की जोरात बोल हालेलुया आमेन. त्या म्हणल्या की आता काही पण असू दे, मी कुणाचंच ऐकणार नाही, मी जोरात बोलणार हालेलुया आमेन. मला घेणं देणं नाही कोणाचं. पण देवाचा आत्मा जर मला गप्प बसू देत नाही, तसं काही लोक आहे, तू काही पण बोंबल, मी बायबल घेऊन येणारच नाही. मला स्वर्गात जायचंच नाही, तू काही पण सांग, मला जायचंच नाही स्वर्गात. हालेलुया. मला काय पाहिजे, याला प्रार्थना केली चमत्कार झाला, त्याला प्रार्थना केली चमत्कार झाला, त्याला प्रार्थना केली चमत्कार झाला. हालेलुया. नाही, हे जीवनाचं पुस्तक आहे. काय लिहिलेलं आहे वाचा, एकदा वाचा, डोळे उघडून वाचा जरा. हालेलुया. त्यात काय लिहिलेलं आहे, सिरियसली विषय लिहिलेला आहे. आमेन. हालेलुया. तो अल्फा ओमेगा आहे. त्याने एक व्यवस्था लिहून दिलंय. तो म्हणे की तुम्ही तिथं याल, जीवनाचं पाणी प्याल. कधी? हालेलुया. कधी? आमेन. हालेलुया. तो म्हणाला की मी तुमच्या डोळ्यातले अश्रू पुसून टाकणार आहे. आमेन. हालेलुया. एक व्यवस्था लिहून ठेवलेली आहे, आणि त्याप्रमाणे आपल्याला जीवन जगायचं आहे. आमेन. हालेलुया. म्हणून मी जास्त कशात लक्ष देत नाही, लक्ष कशात घालत नाही. माझं बायबल, माझा प्रचार, माझा परिवार. आमेन. आले माझा परमेश्वर. आमेन. हालेलुया. कारण मी सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. आमेन. हाले मी सगळ्या गोष्टी केल्या. मी आठवडाभर फिरायचो, आठवडाभर भिजायचो, पण शनिवारी संध्याकाळी मी प्रभूला म्हणायचो, प्रभू पाऊस नाही आला पाहिजे. साक्ष आहे माझी. शनिवारी संध्याकाळी प्रार्थना व्हायला, प्रभू पाऊस नाही आला पाहिजे. विजा गडारती तिकडं गडारती, ढग पडल तिकडं पडल, भूकंप तिकडं होईल,
पण मी ज्या ठिकाणी प्रार्थना करतो ना त्या ठिकाणी चांदच पडलं पाहिजे. आमेन, हालेलुया. आणि आज पण ती गोष्ट घडते, आजपर्यंत ती गोष्ट घडते. आमेन, हालेलुया. मी प्रभूला धन्यवाद देतो, तिचे आभार मानतो, विशेष आभार मानतो मी. हालेलुया. मला घेणे देणं की मला जर देवाचा आत्मा सांगतो की तू मी बायबल फॉलो केलं पाहिजे. मी येशूला फॉलो करून नुसतं येशू येशू, पण येशूनं काय म्हणलेलं आहे त्याचं पत्र आलेलं आहे. आमेन, हालेलुया. नवरा आहे, आर्मी मध्ये आहे. मी एक स्टोरी, एक घटना बघितलेली आहे. आमेन, हालेलुया. एक व्यक्ती असतो, त्याला 3 खंडामध्ये त्याची स्टोरी आहे. 3 खंडामध्ये त्या व्यक्तीनं लोकांची हत्या केलेली असते, सगळे क्षत्रिय मारलेले असते. आणि त्याच्या आईला ज्या वेळेला तो मारतो, कुऱ्हाडीचं मुंडकं तोडतो. हालेलुया. तो काय करतो, सगळेजण ऐकायला लक्ष देतो, फोनवर बघू नका, फसवतो. आणि देवाच्या जवळून आपल्याला हाकलून करतो, देवाच्या सानिध्यात आपला बाहेर काढतो. आम्ही आलो की त्यावेळेला आपण काही गोष्टीचे चमत्कार बघतो. हालेलुया. काही गोष्टीमध्ये आपण चमत्कार बघतो, चमत्कार बघतो, चमत्कार बघतो. मी मगाशी सांगता राहिले की त्याने 3 खंडामधल्या सगळ्या लोकांना मारून टाकल्याच्या नंतर तो म्हणला की मी स्वतः देव आहे. जय येशू. तो काय म्हणला, मी स्वतः कोण आहे, देव आहे. आणि आज पण लोक त्याला काय म्हणतात, देव. काय म्हणतात, काय म्हणतात, हातात काय, कुऱ्हाड. जय येशू. हातात काय, कुऱ्हाड. ज्या वेळेला त्याच्या आईचं मुंडकं तोडलं त्यावेळेला त्याच्या बापाने सांगितलं की जा, जी कोणी स्त्री दिसेल तिचं मुंडकान आणि तिला लाव. हालेलुया. हा कोण आहे, सगळ्यांनी बोला, कोण आहे, बोला सगळ्यांनी जोरात, कोण आहे, बोला की जोरात, कोण आहे, देव. अहो तुम्ही जोरात बोलायचे, मी पुढे सांगणार. कोण आहे, देव. कोण आहे, देव. त्याच्या हातात काय, कुऱ्हाड. त्यानं कुणाचं मुंडकं तोडलं, त्याच्या आईचं मुंडकं तोडलं, आईचं मुंडकं तोडलं आणि सांगितलं त्याच्या बापानं की जा कुणाचं बाईचं मुंडकं तोड आणि घेऊन ये. कोण आहे, देव. कोण आहे तो, देव. अहो सगळ्यांनी बोला, कोण आहे, राज्य आहे, कोण आहे, देव. कोण आहे, देव. त्यानं एका बाईचं मुंडकं तोडलं आणि त्यानं त्याच्या आईचं मुंडकं तोडलं आणि मुंडकं तोडलं. बापाला गेला, बापाला विचारलं की आता ह्याचं काय करायचं, मला आईचा शोक झालेला आहे. त्यावेळेला त्यानं काय सांगितलं, बापाने सांगितलं की जा आणि एका स्त्रीचं मुंडकं तोडून आण आणि तिला जोड. कोण आहे तो, देव. कोण आहे, देव. बघा मी परत एकदा बोलतो, कोण आहे, देव. परत कोण आहे, देव. आणि हा कोणाचं मुंडकं तोडायला गेला, बाईच. तुझं नाव काय, हो नाव काय, कुणाची बाई दिसली, कुठल्या जातीची दिसली, मांगाची. हालेलुया. कुठं आहे, देव आहे, त्याला मांगाची बाई दिसली. अरे येशूने मेलेल्या 4 दिवस लाजराला बाहेर म्हणला तू आणि बाहेर आला लाजर. हालेलुया. बाहेर कशाला थांबलं यात, आणि ह्यानं का तुझ्यातली बाई दिसली नाही का तुला, तुझ्या बायका मेल्या होत्या का, सगळ्या नव्हत्या का. ही जी व्यवस्था आहे या व्यवस्थेच्या विरोधात आपला लढा आहे. आमेन, हालेलुया. जय येशू. कळत नाही आपल्याला आपण काय करतो, आपलं जीवन काय आहे. परमेश्वर कुणाचं मुंडकं तोडायला हवत नाही. आमेन, आलेला आहे. तो स्वतःच बदला गेलेला आहे क्रुसावरती. आमेन, आलेला. आता वधाची गरज, तो स्वतः क्रुसावरती बदलेला आहे, वधाची गरज नाही. आमेन, हालेलुया. हे जे मी सांगितलेलं आहे कोणी डावलू शकत नाही, हे सत्य आहे, हे सत्य आहे. हालेलुया. जर कुणाला कोण भेटलं तर माझं नाव सांगा त्याला. हालेलुया. जय येशू. कारण देवाने जी व्यवस्था घालून दिली त्या व्यवस्थेमध्ये आपण अजूनपर्यंत त्याच्या आतमध्ये डुकून बघितलं नाही. आपण म्हणतो की सैतान निघाला खुश, सैतान निघाला खुश. हालेलुया. सैतान चमत्कार करतो. आमेन, हालेलुया. पुस्तक वाचा तुम्ही प्रकटीकरणाचं. आमेन, हालेलुया. मला ते प्रकटीकरणाचा 7वा अध्याय आहे. आमेन, हालेलुया. प्रकटीकरणाचा 7वा अध्याय आहे की सैतान, हालेलुया, जय येशू. म्हणजे 16वा अध्याय 13 वचन आहे, 16-13 आहे. हालेलुया. प्रकटीकरण 16-13. जय येशू. हालेलुया. कारण ते 16-13 आहे. आणि अजगराच्या तोंडातून आणि श्वापदाच्या तोंडातून आणि त्या खोट्या भविष्यवाद्याच्या तोंडातून निघत असलेले बेडकासारखे 3 अशुद्ध आत्मे मी पाहिले. हालेलुया. ते अशुद्ध आत्मे जे आहेत, बेडकासारखे अशुद्ध आत्मे, की ते 3 आत्मे मी त्याच्या आतून, कुणाच्या आतून निघालेले बघितले. बघा परत एकदा वाच. आणि अजगराच्या तोंडातून आणि श्वापदाच्या तोंडातून आणि त्या खोट्या भविष्यवाद्याच्या तोंडातून निघत असे. कोण कोण आहे,
पहिला कोण आहे? अजगर. दुसरा कोण आहे? शापत. आणि तिसरा कोण आहे? खोटा भविष्यवादा. याच्या तोंडातून निघत असलेले बेडकासारखे तिघाच्या तोंडातून 3 निघाले. कुणाकुणाच्या? तिघाच्या तोंडातून 3 आत्मे निघाले. कारण ते चमत्कार करणाऱ्या भूतांचे आत्मे आहेत. ते संपूर्ण जगातील राजांना, सर्व सत्ताधारी देवाच्या व त्या मोठ्या दिवसाच्या लढाईसाठी एकवट करायला बाहेर त्यांच्याकडे जातात. हालेलुया. म्हणजे देवाच्या विरोधात लढाईसाठी ते आत्मे लोकांना जाग करतात जगातल्या. आमेन. हालेलुया. म्हणून जगामध्ये चर्चला विरोध का होतो? कारण सैतान त्यांना लोकांच्या मध्ये जातो आणि त्यांच्या विरोधात, चर्चच्या विरोधात त्यांना उभा करतो. हालेलुया. जय येशू. म्हणून याकोबाचं पत्र 4 अध्याय. आमेन. हालेलुया. याकोबाचं पत्र 4 अध्याय म्हणजे आमेन. हालेलुया. याकोबाचं पत्र. हालेलुया. याकोबाचं पत्र. प्रभूला धन्यवाद देतो. याकोबाचं पत्र. जय येशू. हालेलुया. याकोबाचं पत्र. प्रभूला मी धन्यवाद देतो. थँक्यू जीसस. हालेलुया. हालेलुया. याकोबाचं पत्र 4 अध्याय. जय येशू. हालेलुया. 7वां अध्याय. आमेन. हालेलुया. 4 अध्याय 7 वचन आहे. यास्तव देवाच्या अधीन असा, पण सैतानाला आडवा, म्हणजे तो तुम्हापासून पळेल. देवाजवळ या, म्हणजे तो तुम्हाजवळ येईल. अहो पाप्यानो, तुमचे हात निर्मळ करा. अहो द्विविद्धीच्या लोकांनो, तुमचे अंतःकरणे शुद्ध करा. कष्टी व्हा आणि शोक करा व रडा. तुमच्या हस्ताचा शोक हो आणि आमच्या आनंदाचे उदासपण हो. प्रभूच्या दृष्टीने नम्र व्हा, म्हणजे तो तुम्हास उंच करेल. आमेन. हालेलुया. देवाच्या नजरेमध्ये तुम्ही उंच व्हा. सैतानाला तुम्ही आडवा पडा, म्हणजे तो तुमच्यापासून लांब निघून जाईल. आमेन. हालेलुया. कारण सैतान ज्या वेळेला कार्य करायला येतो, त्यावेळेला सैतान कार्य करताना कुठल्याही मनुष्याचं रूप धारण करून तुमच्या समोर उभा राहील आणि तो तुम्हाला आडवा पडेल. आमेन. हालेलुया. जय येशू. हालेलुया. काही गोष्टीमधून काही लोकांच्या द्वारे सैतान आपल्याला आशीर्वादामधून, देवाच्या आशीर्वादावरून बाहेर काढतो. उदाहरणासाठी म्हणलं तर ती आज मुलगीची साक्ष दिली. तिने साक्ष दिली की तिला मुलगा झाला म्हणजे तिने साक्ष दिली. त्या मुलाची समजशुद्धी ज्यावेळेला गर्भधारणा झाली, ज्यावेळेला गर्भ तिच्या पोटामध्ये राहिला, त्यावेळेला त्याला 1 का 2 किडन्या नव्हत्या. आणि तिला सांगितलं की बाळ ज्यावेळेला जन्माला येईल त्यावेळेला अपंग आणि लोळ बाळ जन्माला येईल. बरोबर आहे का? आणि तिने मला विचारलं की असं आहे. मी तिला म्हणलं की बघ, जे काय व्हायचं ते होऊ दे. कारण देवाचा सेवक कधीही सांगत नाही की ते बाळ खाली करा म्हणून साठी. कारण बाळ खाली करा म्हणजे हत्या करणं आहे आणि देवाच्या राज्यामध्ये खून करायचा नाही. हालेलुया. जय येशू. मग ते बाळ मी कंटिन्यू प्रार्थना करत गेलो. प्रार्थना केली आणि प्रार्थना करत गेल्याच्या नंतर बाळ पूर्णपणे नॉर्मल जन्माला आलं. हालेलुया. आज तिचं बाळ तिच्या हातामध्ये आहे. कुठं लुळं, कुठं पांगळा आहे, कुठं काय झालंय, त्याला काय झालं, ते बाळ काय नाही झालं. ती देवाच्या आशीर्वादामधून बाहेर पडायची आणि करती देवाच्या आशीर्वाद. याच्या अगोदर कधीच तिला मूल झालं नसतं. तिला मूल झालं नसतं, तिची सोडचिट्टी झाली असती. तिला विचारा. कारण तिचा पती व्यवस्थित राहत नव्हता, कमवत नव्हता, काही करत नव्हता, काय नव्हता. अनेक वेळेला तिच्या घरच्यांनी, तिच्या आई वडिलांना तिला घेऊन जाण्याचा प्रयत्न केला, विभक्त करायचा प्रयत्न केला. देवाचा असं मी नेहमी सल्ला दिला चांगला की तू चर्चला ये आणि चर्च कधी सोडू नको, देवाला विसरू नको आणि तुझ्या वडिलाच्या घरी कधी जायचं, नवऱ्याच्या घरातच राहायचं. नेहमी तिला एकच शब्द माझा, नेहमी तिला एकच शब्द. तिने स्वतः ते काम करून एक स्कूटी घेतलेली होती, हॉस्पिटलमध्ये जात होती. तिने सांगितलं पगार किती देत होते तिला. मला माहित नाही तिला की ती त्यावेळेला काही परीक्षा देत होती. तिला एकच सांगितलं की तू चर्च सोडा नाही, तू चर्चला याचं कधीही बंद करायचं नाही. आज तिला सरकारी नोकरी लागलेली आहे. हालेलुया. हा देवाचा आशीर्वाद आहे. याला म्हणतात की देवाचं असे काही लोक फक्त तिथंच बघतात आणि म्हणतात की नाही इथं चुकीचं, इथं पळून चला. नाही, ब्लेसिंग इथं आहे. आमेन. हालेलुया. हे जरी कागद असला, कागदातून ऊन खाली येत आहे, तरी पण तुम्हाला आजूबाजून गार राहावं लागत आहे. आमेन. हालेलुया. आशीर्वाद आहे. आमेन. हालेलुया. कारण देवाच्या गौरवासाठी देवाचं दुःख, देवानं दुःख आपल्यासाठी सोडले. आपण देवासाठी दुःख सोसायची गरज नाही. भारत लेखाने मला म्हटले शुभ्र जगे लिहिलेले हे कोण आहेत आणि कुठून आले. तेव्हा मी त्याला म्हटले माझा प्रभू तुला माहित आहे, मग
तो म्हणाला, जे मोठ्या संकटात येतात ते हे आहेत आणि त्यांनी आपले जगे धुतले आणि कोकऱ्याच्या रक्तात ते शुभ्र केलेले, म्हणून देवाच्या राजासनासमोर आहेत आणि ते रात्रंदिवस त्याच्या मंदिरात त्याची सेवा करतात आणि राजासनावर बसलेला आहे तो आपला मंडप त्यांच्यावर घालील ते आणखी भुकेले होणार नाहीत, आणखी ताणलेले होणार नाहीत आणि सूर्यताप किंवा कोणतीही उष्णता त्यांच्यावर पडणारच नाही, कारण राजासनाच्या मध्यभागी असलेला कोकरा त्यांना चालेल आणि जीवनाच्या पाण्याच्या झऱ्याजवळ त्यांना नेईल आणि देव त्यांच्या डोळ्यातून प्रत्येक अश्रू पुसून टाकेल. हालेलुया. अरे लोग कहते हैं इधर स्वर्ग से अच्छा इलाका है, लेकिन क्या करें, उन्होंने गोले से मारा. कैसे जाओ. अरे मैं गया तो गुरुत्वाकर्षण आहे, त्याच्या विरोधात देव आपल्याला उचलणार आहे. त्या भारतातला एक श्रीमंत स्टार आहे, त्याचं नाव आहे शाहरुख खान. हालेलुया. किती वेळा काश्मीरला गेला सर? किती वेळा गेला काश्मीर? किती वेळा गेला सर काश्मीर? किती वेळा गेला सर? जयेश. हालेलुया. हा अरे गेलाच नाही तू. गेला नाही म्हणणं कोण होती, आमचीच माणसं पण मलाच मारून टाकली. हालेलुया. जयेश. तो भाग वेगळा आहे. आपल्याला स्वर्गीय जीवन जर जगायचं, स्वर्गामध्ये जर जीवन स्वर्गीय जीवनामध्ये आपल्याला जायचं त्या ठिकाणी. आमेन. हालेलुया. जय येशू. कोणतरी प्रार्थना करा, येऊन द्या तिला. हालेलुया. करा सगळ्यांनी प्रार्थना मनातल्या मनात. जय येशू. हालेलुया. स्वर्गीय जीवनामध्ये आपल्याला जायचं की तो म्हणाला की मी व्यवस्था घालून दिली आहे, त्या व्यवस्थेमध्ये मी तुम्हाला घेऊन जाणार आहे. कुणाला? जो एकेकाळी बिडी वडत होता, एकेकाळी गांजा वडत होता, एकाळी दारू पित होता, एका जुगाराच्या अड्ड्यावर बसला होता, एकाळी दाढी न करता तो असा दारू पिऊन तोडावर हात फिरवत होता, तो व्यक्ती म्हणतो की मी तुला स्वर्गात तिथं घेऊन चाललेला आहे. तो म्हणतो की मी तुझ्यातलं पाप बघत नाही, मी तुझ्यातला चांगुलपणा बघत आहे. आमेन. हालेलुया. देव तारण कुणाला देत आहे? अहो कष्ट व भराक्रांत हो, तू माझ्याकडे आहे, मी तुम्हाला विसावा देणार आहे. विसावा कुणाला देणार? कष्ट आणि भराक्रांत हो. जो लाजर, त्या लाजराला स्वर्गात डायरेक्ट घेऊन गेला. आमेन. हालेलुया. जय येशू. हालेलुया. प्रभूची स्तुती असू दे. प्रभू महान आहे. बरोबर. जगामध्ये जे चाललेलं आहे, जगामध्ये जे चालले त्याच्यानुसार आपलं जीवन पण बदलत आहे. येणाऱ्या दिवसामध्ये हालेलुया, येणाऱ्या दिवसामध्ये काही घटना ज्या आहेत बघा, तुम्ही त्या स्वीकारता का नाही यासाठी तुमचा आपला जो मेंदू आहे तो आपला मेंदू कोरोनाच्या काळामध्ये चेक केलेला आहे. बायबल मधल्या काही गोष्टीचा उलगडा होणार आहे, त्यासाठी आपला मेंदू चेक केलेला आहे. किती लोकांना माहिती का आपला मेंदू कोरोनाच्या काळामध्ये चेक केलेला आहे? हालेलुया. टाळ्या किती लोकांनी वाजवल्या? किती लोकांनी? आमेन. जे लोक शुद्ध आणि पवित्रतेचे जगे शुद्ध केलेले आहेत की तुम्हाला कितीही त्रास होते, कितीही समाजाने डावलू दे, तुम्हाला किती लोक काही वाटल ते बोलू दे, पण येशूचा मार्ग सोडू नका. येशूचा मार्ग सोडू नका. त्याला काय करायचं ते मिसरी घासून थुकून तिथे जीभ बाहेर पडू दे, पण चर्चला. हालेलुया. जय प्रभूला धन्यवाद. त्या कारण तिला माहितच नाही की का थुकते ती. हालेलुया. तिला माहित नाही का थुकते ती. आपल्याला माहिती का आपण का चर्चला जातो. हालेलुया. शान कोण आहे त्यातलं? थुकणारी का चर्चला येणारी? चर्चला येणारी शाने. आमेन. हाले. मग थुकणारीकडे कशाला बघायचं? जाताना बाजारात 1 किलो घेऊन जायचं. कडक आहे, जास्त जोरात थुक. हालेलुया. आमेन. जय येशू. तारण आपल्यामध्ये दडले हो. हालेलुया. येशू आपल्या प्रेम करतो. तारण आपल्यामध्ये दडले. आपल्यामधून तारण जगामध्ये जाहीर होणार आहे आणि जगातले तारण देणारे जे लोक आहेत ना, शांत एकदम सुंबडीत असतात. हालेलुया. जय येशू. मी अशीच म्हणले मी येत नाही. हालेलुया. जयेश. मग परत गेलो. मारलं काय? हो मारलं. मी जात नाही तिकडे. अरे पोपट, आपण देवाच्या राज्यात मारणार लोक. पोपट काय कर बाळा, आता तू काय शाण्यांच्याकडे जाऊ नको.
इडी आहेत ना कुठं गुटखा खाणारे दारोडे फिरडे, त्यांना सांग जेवण केलंय चांगलं, मटणाचं जेवण आहे. मटण मटण हो जय मटण आहे. सगळ्यात माणसाची कमजोरी, दारोडे माणसाची कमजोरी मटण. जय मटण म्हटलं ना तो उठणार आणि बसणार, कुठं आहे वाडा करायचं आहे. मी हालेलो जे काही करायचं आहे हालेलो मी काय स्वर्गात. त्या मेजवानी ताटावर त्यानं शर्ट तयार करून ठेवलंय. हालेलुया. पॅन्ट आहे, शर्ट आहे, सगळं आहे. जेवण वाढवलं, टेबलवर एवढे सगळं वाढवून तयार करून ठेवलेलं आहे. जायचं खायचं आपण. मला काम आहे, कारण प्रभूनं एवढं दिलं, एवढं दिलं, एवढं दिलं, एवढं दिलं, एवढं दिलं, एवढं दिलं. ते महाराज नाही का ज्या वेळेला आमच्या घरी येत होतं नाही, त्यांच्याकडं बरं का खरं सांगतो आहे का नाही, मला बघायचं आहे, मी जिवंत आहे, देवाचा गौरव बघणार, मेलो तर मी परमेश्वराला भेटणार आहे, याचा आनंद करणारा मी संदीप घोलप आहे. जय कौलानं लिहून ठेवलं, माझ्या संग फिरणाऱ्या मुलांना पण माहित आहे. आमेन हालेलुया. जय हालेलुया. आम्हाला रात्रभर 2 वाजेपर्यंत देवाचं वचन सांगते की तुला रात्रभर जरी त्रास झाला तरी तुला फायनली मी सकाळी तुला आनंद प्राप्त करेन. हालेलुया. झाला किस्सा असा की पोलीस स्टेशन मध्ये असताना सचिन अपंग आहे आणि त्याला विचारलं की तुम्ही काय काय करता. पोलिसांनी विचारलं काय काय करता तुम्ही. हे ना सांगितलं की लंगडी चालते. आमच्यातला दुराचार बघितला नाही, आमच्यातल्या वाईट गोष्टी बघितल्या नाही माझ्या देवा. हालेलुया माझ्या देवा. पुन्हा एकदा तू म्हणतोस की या आणि कामावर रुजू व्हा माझ्या. हालेलुया. जसा ज्यानं जास्त केलं त्याला मला माझा विश्वास होता असा, ज्याचं कमी केलं त्यानं म्हणलं की बरं केलंस आणि ज्यानं काहीच केलं नाही त्याला तू म्हणलास की तुला माहिती आहे ना माझा राग कसा आहे, तू का काम केलं नाहीस. माझ्या देवा प्रभू, आम्ही काम करायचे जरी आम्ही पडत असलो, आमचे कपडे घाण होत असले, जरी आम्हाला लोक नावं ठेवत असले, निंदा करत असले तुझं काम करताना, तरी पण आम्ही काम करत असलो तर तुझं लक्ष आमच्यावर जरूर आहे हे आम्ही त्या वचनाद्वारे निश्चित करतो. म्हणजे हालेलुया. माझ्या प्रिय बाप्पा, तुझे आभार मानतो, तुला धन्यवाद आहे. तुम्हाला 21 म्हणजे देवा 7 हालेलुया. तो आमच्या डोळ्यातले सर्व अश्रू पुसून टाकणार आहे. प्रभू, तो आमच्यासाठी विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसाठी अशी व्यवस्था करून ठेवलेली आहे की त्या व्यवस्थेमध्ये तू प्रत्येक व्यक्तीला जो तारण स्वीकारलेला आहे, ज्यानं तुझा स्वीकार केलेला आहे, त्या व्यक्तीला त्या व्यवस्थेमध्ये तू घेऊन जाणार आहे. हालेलुया. दुख से भरे ये दिन तेरे बीत जाएंगे, दुख से भरे ये दिन तेरे बीत जाएंगे, हर पल हम यीशु के संग आनंद मनाएंगे, हर पल हम यीशु के संग आनंद मनाएंगे, हर पल हम यीशु के संग आनंद मनाएंगे, हम यीशु के संग एक दिन स्वर्ग जाएंगे, हम यीशु के संग एक दिन स्वर्ग जाएंगे, पिता को देखेंगे धन्य हो जाएंगे, पिता को देखेंगे धन्य हो जाएंगे. हाथ ऊंचे करून बोला हालेलुया, 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 हालेलुया. माझ्या देवा, आम्ही आठवडाभरामध्ये आमच्याकडून काही चुका झाला असतील, आमच्याकडून पाप झाला असेल, आम्ही कोणाची अवहेलना, आम्ही कोणाचा अपमान केला असेल, आम्ही कोणाची निंदा केली असेल, आमच्यामुळे कोणाला दुःख झालं असेल, माझ्या प्रिय राजा ताबा घे, ताबा घे. आम्हाला क्षमा कर माझ्या, आम्हाला क्षमा कर. आमचं पाप आमच्याकडे मोजू नको म्हणजे देवा. त्या क्रूसावरती म्हणजे देवा ज्या वेळेला पहिला शब्द तू बोललास त्यावेळेला तू
असं बोलला, हे बापा, यांना क्षमा कर, यांचं पाप मोजू नको. हालेलुया. तू म्हणालास की ज्या वेळेला तुम्ही दुसऱ्यांच्या पापाची क्षमा कराल त्यावेळेला त्याच्या पापाची क्षमा केली जाईल. हालेलुया. क्षमा करणारा तो व्यक्ती असतो जो नम्र आहे. जो नम्र आहे तो क्षमा करतो. त्याच्यामध्ये क्षमेचं दान असतं, कृपादान ते भरलेलं आहे, क्षमा. हालेलुया. प्रभू या संपूर्ण मंडळीला त्या क्षमेचं दान दे. आमचा वैरीच कुणी नाही. हालेलुया माझ्या देवा, आमचा वैरीच कुणी नाही. हालेलुया. यहूदाचं पत्र त्याच्यामध्ये आहे की जर तुम्ही याकोबाच्या पत्रामध्ये याकोब म्हणतो की जर तुम्ही एकमेकाची निंदा करता तर तुम्ही देवाची लेकरं नाही. जर तुम्ही एकमेकाचं निंदा करता, भेदभाव करता, दोष करता, दोष लावता, तर तुम्ही देवाचे लेकरं. देवाचा आत्मा तुमच्यामध्ये काम करायचा, दुष्ट आत्मा तुमच्यामध्ये काम करतो. हालेलुया. प्रभू राजा, मी तुला धन्यवाद देतो. येशू त्या ठिकाणी म्हणाले की यांचं पाप क्षमा कर, कारण ज्या वेळेला मी या पृथ्वी तलावरून तुझ्याकडे येणार आहे त्यावेळेला त्या स्वर्गीय जीवनामध्ये तुझ्या सिंहासनाच्या समोर मला बसायचं आहे, तुझ्या उजव्या बाजूला मला बसायचं आहे. तो अधिकार तुम्हाला दिलेला आहे की मी जर प्रत्येक गोष्ट जर व्यवस्थित करत गेलो तर मला त्या ठिकाणी बसायला भेटणार आहे. हालेलुया. प्रभू राजा, ही तुझी मंडळी, आम्ही सर्वजण आम्ही त्याला क्षमा करत आहोत. हालेलुया म्हणजे येशू ताबा घे राजा. हालेलुया म्हणजे प्रभू, आम्हाला जीवनाच्या झऱ्याचं पाणी प्यायचं आहे. हालेलुया. आम्हाला त्या मंडपाच्या खाली यायचं आहे की माझ्या देवा, तो मंडप आम्ही आहोत माझ्या देवा. येशू ताबा घे. या मंडळीला तारण तू दिलेलं आहेस माझ्या देवा. या चर्चला, या मंडळीला तू तारण दिलेलं आहेस माझ्या देवा. एका संघर्षमय जीवनातून आज आम्ही या जागेत उभं राहिलोय. माझ्या प्रिय बाप्पा, तुझे आभार मानतो. तुझी कृपा पुरवलीस आतापर्यंत. धन्यवाद देतो माझ्या. प्रत्येकाला ज्ञान दे, बुद्धी दे माझ्या देवा. हालेलुया. बोलताना त्यांनी विचार करून बोलू दे. ज्या वेळेला बोलते त्याला वचन त्यांच्या स्मरणामध्ये होऊ दे माझ्या देवा. आठवण होऊ दे माझ्या देवा. वचनाचं स्मरण करू दे. तुझ्या कृपेतून त्यांना चालव राजा. हालेलुया माझ्या देवा. प्रत्येक वाईट गोष्ट लांब निघून जाऊ दे. हर एक ऍक्सिडेंटचा आत्मा रस्त्यावर जाईल माझ्या देवा, जे टपून आहेत माझ्या देवा, त्याला जिंकण्यासाठी त्या प्रत्येक दुष्ट आत्मे बांधतो येशूच्या नावात. मध्ये 18:18चा अधिकार घेऊन सैतान निघून जा. सोड त्यांची वाहनं, सोड त्यांच्या गाड्याचा ताबा. 2, 3, 4 चाकी गाडीचा ताबा घे माझ्या देवा. हालेलुया माझ्या देवा. प्रभू, त्यांच्या गाड्यांचा ऍक्सिडेंट होऊ देऊ नका माझ्या देवा. हालेलुया माझ्या देवा. प्रभू, ताबा घे. तुझी कृपा करू माझ्या देवा. प्रभू, अनंत कालाच्या जीवनामध्ये तो आम्हाला घेऊन जाण्यासाठी या जमिनीवर, या मृत्यूलोकात आलास आणि पित्याचा करार तू या ठिकाणी सांगितला की पिता आमच्यावर किती प्रेम करतो, ही तो आम्हाला सांगितलंस माझ्या राजा. हालेलुया. हे स्वर्गीय बाप्पा, आम्ही तुझे आभार मानतो या दिवसासाठी. तू जे काय केलंस आमच्यासाठी त्यासाठी आम्ही तुला धन्यवाद देतो माझ्या देवा. हालेलुया माझ्या देवा. जी योग्यता नव्हती त्याच्यापेक्षा तू जास्त दिलंस आम्हाला. आम्ही तुझे आभार मानतो माझ्या राजा. हालेलुया. सारा गौरव महिमा तुम्हाला देतो माझ्या देवा. जे आज माझ्या देवा प्रार्थनेला प्रथम आले माझ्या देवा, त्यांचे निरोगी आजार पण निघून जाऊ दे माझ्या देवा. त्यांचे चित्राब आशीर्वादित कर माझ्या देवा. त्यांची गुरु ढोरे मेंढरे आशीर्वादित कर माझ्या देवा. हालेलुया. त्यांना त्याच्या शेती माझ्या देवा आशीर्वादित कर माझ्या राजा. हालेलुया. त्यांच्या मुलाबाळांना आशीर्वादित कर माझ्या देवा. आजार पण निघून जाऊ दे माझ्या देवा. प्रभू, तुझी कृपा प्रत्येक व्यक्तीला इथं उभा असलेला भेटू दे माझ्या देवा. व्यस्ताचा आत्मा घरातून निघून जाऊ दे माझ्या देवा. हालेलुया माझ्या देवा. आणि तुझी शांती आणि बरकत आम्ही ख्रिस्त प्रभू येशूच्या नावात स्वीकारतो राजा. हालेलुया. येशूच्या नावात मागतो, प्रार्थना म्हणतो मी एका पिता. हालेलुया. हालेलुया. जय येशू, जय येशू, जय येशू. यासाठी एक जोरात आवाज आहे. हालेलुया. प्रभू आणि उद्धार करता म्हणून माझ्या जीवनात स्वीकारतो. माझे सर्व अपराध पापे तुझ्या पवित्र रक्ताने धो आणि मला शुद्ध कर, पवित्र कर. ख्रिस्त प्रभू येशूच्या नावात